महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वेबिनार सिरीज मधील आजच्या ह्या नव्या वेबिनार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजपर्यंत आपले 8 वेबिनार झाले आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला आणि आजचा हा नवा वेबिनार जो आहे तो आपल्या समोर सादर करणार आहेत अकोला येथील पक्षी मित्र डॉक्टर संदीप साखरे आणि त्यांच्या अभ्यासाचा विषय असणार आहे माल टिटवी म्हणजे येलो वॅटर्ड लॅपविंग, त्याचं ब्रीडिंग बिहेवियर आणि त्याचं जे जीवनक्रम आहे त्याचा जो त्यांनी गेल्या 5-6 वर्षात अभ्यास केला त्याच्यावर त्यांचा अभ्यासपूर्ण असं सादरीकरण असणार आहे। संदीप साखरे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। त्यांचं पंचकर्म चिकित्सालय आहे। पक्षी निरीक्षण आणि सायकलिंग तसंच वाचन हे त्यांचे छंद आहेत। सायकलिंग साठी ते खूप दूर फिरत असतात, म्हणजे अकोल्यावरून जवळपास 80 किलोमीटर अंतरावरच्या मेळघाट पर्यंत ते सायकलनं अनेकदा जात असतात आणि पक्षी निरीक्षण ते 2012 पासून करतात। त्यांचे लोकप्रभा आणि लोकसत्ता ह्या मासिकातून त्यांनी लिखाण सुद्धा ते करत असतात। तर गेल्या 4-5 वर्षात त्यांनी माल टिटवीचा अभ्यास केला, त्यावरचं आजचं हे सादरीकरण आहे। तर मी डॉक्टर संदीप साखरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे आजचं सादरीकरण आहे त्याची सुरुवात करावी। आपलं जे उदरनिर्वाहाचा आहे, जे काय माझा वैद्यकीय व्यवसाय, तो व्यवसाय करून मला हे सर्व करायचं होतं। त्यामुळे मला पक्षी असा निवडणं जरुरी होतं की तो पक्षी माझ्या आजूबाजूला उपस्थित असणं जरुरी होतं। त्यामुळे मी त्याला नेहमी जाऊन मला जशी सवड मिळेल तसं तो मी पाहायला जाऊ शकेल, ही दुसरा क्रायटेरिया। आणि त्याच्यात तिसरा क्रायटेरिया असा सांगितला होता की तो पक्षी मुळात अस्तित्वात असणं जरुरी आहे। तो जर अस्तित्वातच नसेल किंवा तो आधीच इंडेंजर मध्ये असेल तर त्या स्पेसिसचा अभ्यास करणं तेवढंच अवघड जाईल। त्यामुळे त्यांनी ह्या 2-3 जे क्रायटेरिया मला सांगितले होते, हे सर्व क्रायटेरिया मध्ये मी जेव्हा मी त्याच दरम्यान अनावधानाने 2016च्या सुरुवातीलाच मला माल टिटवी दिसली आणि मी म्हणजे 2013 पासून 16 पर्यंत पहिल्यांदाच माल टिटवी पाहत होतो। आणि मग सरांनी जे मला क्रायटेरिया दिले होते त्या क्रायटेरिया मध्ये मी माल टिटवीला बसवायचा प्रयत्न केला। त्यावेळेस असं लक्षात आलं की माल टिटवी ही योग्य राहील माझ्या पुढच्या अभ्यासासाठी। आणि आता जो मी तुमच्या समोर सर्व डाटा पुटअप करतो हा याच्यात तो माझं स्वतःच काहीच नाहीये। जे काही मी म्हणजे काम चालू केलं होतं तेव्हा हेच एकच उद्देश मी ठेवलेला होता की प्रयत्न हाच करायचा की जास्तीत जास्त वेळ माल टिटवी सोबत घालवायचा। कारण मला कसल्याही ऑर्निथॉलॉजीचा मी कसलाही अभ्यास केलेला नाही किंवा कसलाही कोर्स केलेला नाही, एक हौशी लेवललाच मी काम करतो पूर्णतः। तर तेव्हा हाच विचार केला की जास्तीत जास्त माल टिटवी सोबत वेळ घालवायचा। आणि हे वेळ घालवत असताना जो काही तिच्याकडून जो मला जे काही माहिती मिळेल ती माहिती मी तर पुटअप केलेली आहे। काही माहिती चुकीची वाटली किंवा काही माहिती जर वादाची वाटत असेल तर तो माझा भाग असेल। जी काही माहिती योग्य असेल ती माल टिटवीनंच मला दिलेली आहे। माल टिटवी या विषयाला सुरुवात करण्याची पहिले मी एक माल टिटवीची गोष्ट सांगू इच्छितो, जी की पंचतंत्र मधून आलेली आहे। असं मानलं जातं की 5व्या शतकाच्या जवळपास पंचतंत्र लिहिलं गेलं होतं, जे की नंतर जगभर जर्मनी युरोप पर्यंत ते पंचतंत्राच्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत। या पंचतंत्राच्या 5व्या शतकात लिहिलेल्या गोष्टीमध्ये टिटवीवर गोष्ट आलेली आहे। म्हणजे लक्षात घ्या की भारतीय लोकांसाठी जशी चिमणी, राघू, मैना हे जे पक्षी नित्याचे होते तशीच माल टिटवी ही सुद्धा नित्याची होती। त्यामुळे पुराणात असो किंवा ज्ञानेश्वर माऊलीच्या पहिल्या अध्यायात असो माल टिटवीचं वर्णन आलेलं आहे। त्यामागचं कारण तेच आहे की तिच्याबद्दलच्या गोष्टी येण्यामागं कारणच हे की ती आपल्या सर्वांच्या अगदी परिचयाची नित्याची होती, त्यामुळे तिच्यावर आपल्या इथं गोष्टी आलेल्या आहेत। आता पंचतंत्रामधली जी गोष्ट आहे तिथं त्याच्यात वर्णन असं आहे की एक जोडा जो असतो टिटवीचा तो समुद्र किनारी चरत असतो। तेव्हा मादा जी असते ती मादी म्हणते की आता मला अंडे द्यायची वेळ झालेली आहे, मला योग्य अशी जागा निवड। आता ह्या गोष्टीत जे वर्णन आलंय ना तशाच पद्धतीचं बिहेवियर माल टिटवी मध्ये सापडतं की प्रामुख्याने नरच ब्रीडिंग साठीची जागा निवडतो आणि नेस्टिंग साठीची जागा सुद्धा नरच निवडतो आणि त्याची इनिशिएटिव्ह सुद्धा नरच घेतो। त्याच्यामुळे या गोष्टीत त्यांना सूक्ष्म अनुभव होता, सूक्ष्म निरीक्षण होतात, त्या निरीक्षणावरून त्यांनी गोष्ट लिहिलेली आहे। तर त्याच्यानंतर मग नर म्हणतो की आपण इथं समुद्र किनाऱ्यावरच घरटं बनवू। त्यावेळेस माल टिटवी त्याला सांगते, मादा त्याला सांगते की समुद्राच्या पाण्यानं आपलं घरटं मोडून जाईल किंवा आपल्या घरट्याचं नुकसान होईल, त्यामुळे आपण इथं करू नये। त्यावेळेस नर त्याला सांगतो की असं काही होणार नाही, समुद्राची काय हिंमत आहे आपल्या घरट्याला हात लावायची। त्याला स्वतःच्या जी काही शक्ती आहे त्या शक्तीवर थोडा गर्व होता आणि हे सर्व समुद्र ऐकत होता। समुद्र हसत होता, म्हणत होता की या टिटवीला स्वतःच्या शक्तीवर किती गर्व आहे आणि या गर्वापायी मला आव्हान देऊ इच्छिते। आणि त्यावेळेस समुद्र असं म्हणतो की ही तर एवढी अज्ञानी आहे की ही समुद्र स्वतःच्या म्हणजे आकाश खाली पडेल या भीतीनं स्वतः पाय वर करून झोपते। मध्ये टिटवीला उत्पादशयन असा शब्द आलेला आहे। उत्पादशयन याचा अर्थ दोन्ही अर्थाने घेता येईल। एक तर असा की ती पाय वर करून झोपते, जे की या पंचतंत्राच्या गोष्टीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे।
पण जेव्हा की अनुभवात असं काही दिसत नाही, त्याचा दुसरा अर्थ असा पण घेता येऊ शकेल की उत्पादशयन म्हणजे उभ्या उभ्यानं झोपणारी किंवा उभ्यानं आराम करणारी, आणि तो जास्त संयुक्तिक अर्थ करेल. पण या पंचतंत्राच्या गोष्टीमध्ये मात्र तसा अर्थ न घेता ती पाय वर करून झोपते, कशासाठी? आभाळ अंगावर पडू नये आणि त्यावेळेस आपला जीव जाऊ नये या आभाळाच्या खाली, या हिशोबाने ती करते. आणि हे सर्व बोलून मग नंतर समुद्र शांत होऊन जातो. टिटवी नर मादा तिथे अंडे घालते, आणि अंडे घातल्यानंतर काही वेळानंतर ते चरण्यासाठी बाहेर जातात, तेव्हा समुद्राच्या एका लाटेसरशी टिटवीची सर्व अंडे नष्ट होऊन जातात. आणि वापस आल्यानंतर ज्यावेळेस मादा हे सर्व पाहते, त्यावेळेस ती मादा नराला म्हणते की पहा, तुझ्या खोट्या अहंकारामुळे आज आपली सर्व अंडी नष्ट झाली. मी तुला आधीच सांगत होतो की अशा पद्धतीचं आपण इथं घट्ट बांधू नये. तर ही एक पंचतंत्रातली एक छोटीशी गोष्ट होती. त्यानंतर आता आपण प्रमुख विषयाकडे बोलू. माळ टिटवी, येलो वॅटर लॅपिंग, जिचं लॅटिन नाम व्हेनलस मॅलाबॅरिकस आहे. ही बऱ्याच अर्थाने म्हणजे विषय हा म्हणजे माळ टिटवीपर्यंत विषय घेण्यामागचा उद्देश हा पण होता की ही जी स्पेसिस आहे ती इंडेमिक आहे, इंडेमिक टू इंडियन सब कॉन्टिनेंट. इंडियन सब कॉन्टिनेंटच्या बाहेर माळ टिटवी किंवा येलो वॅटर लॅपिंग सापडत नाही. ही प्रामुख्याने आपल्या जे शेजारी भारतीय देशाच्या आजूबाजूचे देश आहेत तिथं सापडते. तिची ॲव्हरेज साईज जर पकडली तर एक 26 ते 28 सेंटीमीटरचा हा बर्ड आहे. सामान्यतः सर्वच पक्षी मित्रांना येल्लो वॅटल आणि रेड वॅटल म्हणजे टिटवी आणि माळ टिटवी यात थोडंसं डिफरन्शिएट करणं थोडंसं अवघड जातं, त्यामुळे थोडंसं आपण त्या दृष्टीने पाहू. टिटवी सर्वांनाच माहिती आहे, टिटवी प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला सहजतेने दिसून येते, म्हणजे रेड वॅटल लॅपिंग. तर आपण इथं पाहतात की डाव्या हातावर रेड वॅटल लॅपिंग आहे. तिच्या चोचीवर जे आहे त्या लाल कलरची फ्लॅप असते किंवा मास वृद्धी झालेली असते जी की लाल कलरची असते, आणि त्याच कंपॅरिझन मध्ये येलो वॅटर लॅपिंग पाहतात तर तिथे पिवळा असतो. त्यासोबतच टिटवीपेक्षा माळ टिटवीचे आकार थोडासा लहान असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखी एक म्हणजे स्वभावात सुद्धा खूप फरक आहे. टिटवी ही खूपच अग्रेसिव्ह असते, टिटवी ही खूपच म्हणजे आक्रमक स्वभाव आहे तिचा. आणि त्याच्या कम्पॅरेटिव्ह जर पाहायला गेलं तर येलो वॅटर लॅपिंग म्हणजे माळ टिटवी अतिशय मवाळ आहे आणि समाजप्रिय प्राणी आहे, म्हणजे तिची सामाजिक जी जाण आहे ती खूपच उन्नत आहे. आणखी एक म्हणजे बऱ्याच वेळेस ग्रुप आपल्या महाराष्ट्र पक्षी मित्राच्या ग्रुपवर सुद्धा फोटो शेअर होतात टिटवींच्या पिल्लाचे. तर टिटवी आणि माळ टिटवी यांच्या पिल्लात थोडंसं डिफरन्शिएट करणं एक खूप अवघड आहे. दिसायला जवळजवळ 99% दोघं एकदम सारखेच दिसतात. फक्त जर तुम्ही पाहत असतात की इथं जो काळा पॅच आहे रेड वॅटर लॅपिंगचा जो पिल्लू आहे त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला असा काळा पॅच असतो, जो की येलो वॅटर लॅपिंगच्या पिल्लावर ऍबसेंट असते. या दोन गोष्टीहून तुम्ही माळ टिटवी आणि टिटवीची पिल्लं सहजासहजी डिफरन्शिएट करू शकता. अंड्यावरून तुम्हाला माळ टिटवी किंवा टिटवीची अंडी आहेत हे डिफरन्शिएट करणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला थोडंसं ऑब्झर्वेशन करावं लागेल की हॅचिंग करण्यासाठी कोण येते. मी गेली 2016 पासून माळ टिटवीचा मागोवा घेत आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की मी प्रयत्न हाच केला की जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत माळ टिटवी सोबत घालवायचा. अगदी सुरुवातीचे 2006 मध्ये मी अगदी मोजक्या नोंदी नोंदवू शकलो किंवा जास्तीत म्हणजे मला योग्य अशा जागा मिळाल्या की जिथं मला नित्य नियमाने जाऊन तिथं ऑब्झर्वेशन करता येईल म्हणून. तर मी 2016, 2017, 2018, 19 आणि 20 आणि यावेळेस व्यासपीठावर हे सुद्धा सांगू इच्छितो की हे माझं आतापर्यंत समजा एक 5 वर्षाचं काम आहे, सध्या 5वं वर्ष चालू आहे. तर हे मी कमीत कमी माझा विचार आहे की 10 ते 12 वर्ष मी हे काम अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे. 10 ते 12 वर्षानंतर मी विचार करेल की मला आणखी दुसऱ्या कुठल्या स्पेसिसवर काम करायचं आहे किंवा माळ टिटवीवरच आणखी पुढे जाऊन काही, कारण आताही मी 5 वर्ष गेली तरी माझ्या बरेच सारे प्रश्न असे अनुत्तरित आहेत की ज्याची उत्तर मी शोधायचा आजही प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी पुन्हा मी माळ टिटवीच्या आदिवासात जाऊन तिचा निरीक्षण करायचा प्रयत्न करतो. मी ज्या अकोलाच्या ज्या भागात मी हिची सर्व बर्डिंग करत आहे किंवा जे पक्ष्याची सोबत करत आहे माळ टिटवीचं, ते तुम्हाला चित्रात दोन्हीकडे दिसत आहे. डावीकडचं जे चित्र आहे तिथं तुम्ही बघू शकता की हे मैदान आहे जे की म्हणजे खाजगी मैदान आहे आणि हे मैदान जाणून बुजून राखलं गेलेलं आहे ते खेळण्यासाठी म्हणून. हे कसल्याही प्रकारचं ग्रासलँड वगैरे नाहीये, हे क्रिकेटचं मैदान आहे आणि ते राखलं जातं. तिथं एक घर आहे, तिथं एक व्यक्ती राहून या पूर्ण मैदानाची राखण करतो आणि हा आदिवास माळ टिटवीनं निवडलेला आहे. गेली 5 वर्ष झालं इथं सातत्याने 15 ते 20च्या संख्येत म्हणजे जोड्या घरटे बनवताना मला ऑब्झर्व झालेले. तुम्ही जर हे पाहिलं फोटो तर याच्या चारी बाजूनं म्हणजे दोन्ही साईडनं घर आहेत आणि फक्त 2 बाजूनं कृषी विद्यापीठाची जी पडीक जमीन आहे ती दिसत आहे.
आणि इकडच्या उजव्या फोटोत तुम्हाला सहज दिसेल की पूर्ण सिटी आहे आजूबाजूला, आणि हा जो त्रिकोणी जो बांध दिसतोय तो जी ती जागा आहे जिथं मी मातीचं 5 वर्ष झालं सातत्याने अवलोकन करत आहे. तर हे पूर्ण शहराने वेढलेलं आहे. याला कारण हे तसंच आहे की आदिवासाची कमतरतेमुळे माळटिटवी मैदानाकडे वळलेली आहे. आणि मैदानाकडे का वळली याचंही उत्तर आता पुढे आपल्याला भेटणारच आहे. थोडस आपण सध्याची माळटिटवीची किंवा येल्लो वॅटल लॅपिंगची सध्याची भारतातली किंवा इंडियन सब कॉन्टिनेंट ज्यावेळेस आपण इंडेमिक म्हणतो त्यावेळेस इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये कुठल्या कुठल्या देशात ती सध्या आढळते हा सर्व ई-बर्डच्या मदतीने घेतलेला डाटा आहे. आणि आता जानेवारी मध्येच घेतलेला हा डाटा आहे. सर्व हे फोटो घेतलेले. हे जे डॉट दिसतात त्या डॉटच्या भागात माळटिटवीचा आढळ आहे असं ई-बर्डच्या नोंदीवरून आपल्याला सहज दिसतं. त्याच्यात तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल पाकिस्तानच्या काही मोजक्याच भागात तिची सायटिंग होते आणि त्याचसोबत नेपाळ, भूतान याच्याही मोजक्या भागातच होते आणि काही भागात बांगलादेशचा. प्रामुख्याने विचार केला तर भारत आणि श्रीलंका ही दोनच अशी देश आहेत की जिथे माळटिटवीचा आढळ चांगल्या प्रकारे आहे किंवा तिची ब्रीडिंग ग्राउंड या ठिकाणी आपल्याला आहेत असं म्हणता येईल. त्यामुळे उद्या चालून जर माळटिटवीला काही थ्रेटन निर्माण झाला किंवा ती जर इंडेंजर स्पेसिस मध्ये जायला लागली किंवा रेड लिस्ट मध्ये जायला लागली तर जे काम आहे प्रामुख्यानं तो भारत आणि श्रीलंका या दोनच देशामधून होऊ शकणार आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनासाठी आपल्याला आतापासूनच प्रयत्न करणं जरुरी आहे. आता इथं महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर पुणे रिजन आणि विदर्भात नागपूरचा भाग या भागात तिथं प्रामुख्याने आढळ आहे. असं कोल्हापूरचा भाग अशाही भागात दिसतं. याच्यात एक तुम्ही प्रामुख्यानं लक्ष दिलं लक्षात येईल की मराठवाड्याचा भाग जो आहे औरंगाबाद किंवा अकोला आणि परभणी, बीड यामधला स्पेस जो आहे पूर्ण हा माळरानाचा भाग आहे मराठवाड्याचा. पण तिथं कसल्याच प्रकारची सायटिंग आपल्याला माळटिटवी झालेली दिसत नाही. हे प्रामुख्याने याची हीच शक्यता आहे की इथले जे पक्षी मित्र आहेत ते कमी पडतायत माळटिटवीच्या नोंदी घेण्यासाठी किंवा ई-बर्डचा जास्तीत जास्त वापर आणि प्रसार झाला तर कदाचित हा जो पॅच आहे या पॅच मध्ये जिथं की माळटिटवीचा आदिवास दिसत नाहीये तर तो दिसायला लागेल. आणखी मी 2 दिवसाखालीच माळटिटवीचं कोस्टल लाईन आहे आपली म्हणजे जे कोकण पट्टा आहे तिथं प्रामुख्याने मी ज्यावेळेस लक्ष द्यायला गेलो तर असं लक्षात आलं की मुंबईपासून गोव्यापर्यंत जो समुद्र किनारा आहे त्याच्यात जी प्रमुख जिल्हे आहेत समजा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये अगदी 10-12 अशी क्वचितच सायटिंग माळटिटवीची झालेली आहे. तो एक मला आताही प्रश्न आहे की या भागात सडे भरपूर आहेत, माळरानं भरपूर आहेत, तर या भागात माळटिटवी का दिसत नाही थोडंसं जाऊन ऑब्झर्वेशन करावं लागेल किंवा या भागात जे कोणी पक्षी मित्र असतील त्यांनी थोडंसं विशेषाने लक्ष देऊन जर पाहिलं या भागात माळटिटवीचा आढळ का नाही याचं आपल्याला थोडंसं अवलोकन करणं जरुरी आहे. हे मला या प्रसंगाला सांगणं जरुरी वाटते. आता थोडंसं हॅबिटॅट बद्दल बोलू. तसं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की माळटिटवी एक गवताळ प्रदेशातली आहे. शेती पडीक शेतीच्या भागातही दिसून येते. काही क्वचित प्रसंगी तलावाच्या आजूबाजूला दिसते. टिटवी माळटिटवी याच्यात जर लक्ष दिलं आपलं तर आपण जर टिटवी जी आहे म्हणजे रेड वॅटल लॅपिंग जी आहे ती बऱ्यापैकी पाण्यावर अवलंबून आहे. पण जर माळटिटवी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर तिला पाण्याची उपलब्धता आजूबाजूला असणं किंवा तलावाच्या आजूबाजूला ती खूप कमी प्रमाणात दिसते किंवा पाण्याचं अवलंबित्व विशेष तिला काही हे ठेवत नाही, इम्पॉर्टन्स ठेवत नाही. हा एक लक्षात घेणं जरुरी आहे. मॅक्झिममली ती आपल्याला पेअर मध्ये किंवा एक छोट्या 5-10च्या फ्लॉक मध्ये सुद्धा दिसून येते. शेतीचा भाग किंवा पडीक जमीन या भागात ती आपल्याला दिसून येते. सध्या तरी इथं कन्झर्वेशन स्टेटस पाहिलं तर लिस्ट कन्सर्न मध्ये येते कारण तिची संख्या बऱ्यापैकी स्थिर आहे. पण ही संख्या स्थिर आहे म्हणत असताना मी ई-बर्डचा ज्या डाटाचं अनालाइज करायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की काउंट विशेष नाहीये. जिथे तिची आता ज्या भागात ती दिसते भारतात किंवा महाराष्ट्रात ज्या भागात तिची संख्या दिसते तिथं जर आपण जर जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तिथली संख्या विशेष दिसत नाही. 2, 4, 8, 10 याच्यावर नाही. आणि मी ज्या मैदानावर सध्या काम करत आहे गेले 5 वर्ष या फेब्रुवारी महिन्यात मला तिथं 50च्या काउंट मध्ये तिथं मला माळटिटवी दिसून आलेली आहे. ही कदाचित चांगलीच मोठी काउंट इथं उपलब्ध आहे असं म्हणता येईल आपल्याला. हॅबिटॅट मध्ये पण थोडंसं मायक्रो लेवलला जाऊन आपल्याला पाहावं लागेल कारण हॅबिटॅट ज्यावेळेस आपण गवताळ प्रदेश म्हणतो तर फक्त गवताळ प्रदेश म्हणून चालणार नाही. कारण गवताळ प्रदेश म्हणला तर हाती ते उंच सुद्धा गवत आहेत आणि जमिनीला समांतर असणारे पण गवत आहेत. मग याच्यापैकी नेमका हॅबिटॅट तिचा काय म्हणून धरावा त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मायक्रो लेवलला तिच्या हॅबिटॅटचं अवलोकन करणं जरुरी आहे. आपल्या सर्वांनाच माहित असेल की माळढोक जो पक्षी आहे म्हणजे ग्रेट इंडियन बस्टर्ड याची एक सवय आहे की त्याला 50 सेंटीमीटर पर्यंत गवत पाहिजे जे की रोस्टिंग आणि नेस्टिंग साठी. 75 सेंटीमीटर पर्यंत उंची असलेलं गवत पाहिजे ते चिकची जी पिल्ला आहे तिचे संगोपन करण्यासाठी आणि रोस्टिंग करण्यासाठी.
तर तशाच पद्धतीचं काहीतरी बिहेवियर. आणि आणखी दुसरी समान दोघात गोष्ट ही आहे की माळढोक सुद्धा स्वतःचे अंडे 28 दिवस उभवते, माळटिटवी सुद्धा स्वतःचे अंडे 28 दिवस उभवते. तर दोघात हॅबिटेटच्या मायक्रो हॅबिटेटच्या बाबतीत सवय सारखीच आहे. माळटिटवीचं सुद्धा मायक्रो हॅबिटेट ज्यावेळेस मी लक्षात घेतलं त्यावेळेस असं लक्षात आलं की ती ज्यावेळेस अंड्यावर बसते, अंडे देण्यासाठी जागा ती निवडते अशा पद्धतीची जागा निवडते की जिथं ती अंड्यावर बसल्यानंतर तिला दूरपर्यंत व्यवस्थित प्रकारे दिसलं पाहिजे, अडथळा नसला पाहिजे कसल्याही प्रकारचा. अशा पद्धतीचं ती कमीत कमी उंची गवत असलेलं ती जागा निवडते. आणि त्याच कंपॅरिझन मध्ये तिला उंच गवत पण आजूबाजूला तिच्या जे टेरिटरी आहे त्या टेरिटरी आजूबाजूला तिला उंच गवताची पॅच सुद्धा लागतात किंवा एखादं झाडही लागतं. का? कारण ज्यावेळेस ती पिल्लं येतात ते पिल्लांना कसल्याही प्रकारचं संरक्षण नसतं. स्वतःला म्हणजे जे छलावरण आहे तिचं तेच तिचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे. आणि त्याचा उपयोग करून ती पिल्लांना त्या गवतांमध्ये उंच आजूबाजूला जी गवतं आहेत किंवा झाडं आहेत त्या झाडाच्या बुंद्याला लपवायचा प्रयत्न ती करते. त्याच्यामुळे तिला दोन्ही प्रकारचं गवत लागतं. एक गवत असं की जे 3 ते 4 बोटा 3 किंवा 4 बोटापेक्षा उंच नसावं, ज्याच्यावरती माळटिटवी बसल्यानंतर तिला व्यवस्थित प्रकारे आजूबाजूचा परिसर दिसू शकला पाहिजे. आणि दुसऱ्या पद्धतीचा हॅबिटेट असा पाहिजे तिला की तिथं गवत कमीत कमी वीसभर किंवा गुडघ्या इतकं तरी उंच असावं, जेणेकरून ती तिच्या पिलांना तिथं ती लपवू शकली पाहिजे चांगल्या प्रकारे. अशा दोन्ही प्रकारचं तिला गवत तिच्या आजूबाजूला लागतं. आता आदिवास जो आहे तिचा तो दोन्ही साईड मध्ये मी दाखवायचा प्रयत्न केलाय. पावसाळ्यामध्ये हा खूप नयनरम्य दृश्य असते की सर्वत्र हिरवळ असते आणि आधीमधून जे काटेरी झाडं असतात ते. पण उन्हाळ्यात हाच भाग खूप वृक्ष आणि बघण्यास खूप त्रासदायक वाटू शकतो. अकोल्याचं जो आहे अल्टिट्यूड ते 9.68 फीट आहे. आणि जे टेम्परेचर आहे अकोल्यात 8 डिग्री सेंटीग्रेड हे मिनिमम पर्यंत टेम्परेचर झालेलं आहे. तर मागच्याच वर्षीचं 48 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत गेलेलं आहे. आणि हे 48 डिग्री सेंटीग्रेड एप्रिल महिन्याचं नोंदवलेलं आहे. आणि हे 48 सेंटीग्रेड त्यावेळेस जगातलं सेकंड हायेस्ट टेम्परेचर होतं. तर हे पण लक्षात घ्यावं लागेल की माळटिटवीचा जो पूर्ण ब्रीडिंग पिरियड येतो तो मार्च, एप्रिल, मे, जून या पद्धतीचा. त्याच्यामुळे पूर्ण उन्हाळा तिला अंगावर घ्यावा लागतो. आणि हे तो तिनं स्वतःहून निवडलेला कदाचित एक पर्याय असेल की अशा पद्धतीचं ती उन्हाळ्यातच ब्रीडिंग करते. आता फूड तिच्या प्रामुख्याने खाद्याबद्दल बोलू. कारण खाद्याची उपलब्धता मी ज्या मैदानावर काम करतोय त्या मैदानावर प्रामुख्याने खाद्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. हे तिच्या अस्तित्वाचं मोठ्या संख्येत अस्तित्वाचं कारण मला वाटतं. आणि त्यासाठी मी तिच्या मग फूड चेनचं किंवा तिच्या अन्नाचं विश्लेषण करायचं किंवा ती काय खाते हे बघण्याचा प्रयत्न केला. तर ज्यावेळेस मी तिला दुर्बिणीतून पाहायचा प्रयत्न करायचो त्यावेळेस ती काय खाते हे बिलकुल लक्षात नाही यायचं. जेव्हा मी ती तिथून निघून गेल्यानंतर तिथं जाऊन पाहायचा प्रयत्न केला जायचो त्यावेळेस मला मुंग्यांशिवाय दुसरं काही दिसायचं नाही. मग ती खाताना तर मला ते लक्षात नाही यायचं म्हणून मग मी तिच्या विष्ठा जमा करणं चालू केलं. वेगवेगळ्या भागातून त्याच मैदानाच्या वेगवेगळ्या पॅच मधून तिच्या विष्ठा जमा केल्या मी. आणि त्या विष्ठा ज्यावेळेस मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी मी त्याला पाहायचा प्रयत्न केला त्याच्यात मॅक्झिममली मला मुंग्यांची डोकी, वाळवीची डोकी आणि पोट अशा पद्धतीचं तिला तिथं दिसू लागलं. आणि त्याहून मी हे लक्षात घेतलं की ती प्रामुख्याने इथं तिचं खाद्य जे त्या मैदानावर आहे ते म्हणजे ते मुंग्या आणि टर्मिट्स म्हणजेच वाळवी. आणि याच्यासोबतच तिथं त्या मैदानावर छोटी छोटी नागतोडे पण आहेत जे की त्या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे की अशा पद्धतीची ही नागतोडे त्याच मैदानावरचा फोटो आहे. असे ग्रासहोपर्सची सुद्धा खाण्यात तिच्या प्रामुख्याने दिसतात. खालच्या बाजूला एक फोटो आहे जिथं आपल्याला एक छोटीशी मुंगी दिसते आणि त्याच्या बाजूला काही स्पायडर आहे. तर अशा पद्धतीचं जे मायक्रो लेवलला तिचं जे बारीक जे खाद्य आहे ते सुद्धा आपल्याला तिच्या आदिवास किंवा तिचं संरक्षण संवर्धन करायचं असेल तर ह्या गोष्टी सुद्धा तिचे खाद्य लक्षात घ्यावं लागेल. तर याच्यासोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रासलँड किंवा गवताळ प्रदेश हा एक पूर्ण अशी एक संस्था आहे की जी एक समृद्ध संस्था आहे आणि तिची एक फूड चेन आहे पूर्ण. आणि त्या फूड चेन मधला माळटिटवी हा एक अतिशय अविभाज्य भाग आहे. कारण मुंग्या, वाळवी किंवा नागतोडे यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचं अतिशय बहुमूल्य कार्य माळटिटवी करते. आणि हीच जर नागतोडी जर माळटिटवी जर खाल्ल्या गेली नाही तर ही पुढे चालून पिकांवर आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे. वाळवी किंवा मुंगी यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली तर ती माणसासाठी आणि शेतीसाठी दोघांसाठी घातकच ठरणार. त्यामुळे या फूड चेन मधलं माळटिटवीचं जे अस्तित्व आहे ते लक्षात घेणं किंवा ते महत्व लक्षात घेणं सुद्धा खूप जरुरी आहे. आता इथं ही फूड चेन दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या आताच सांगितलं मी की माळटिटवी प्रामुख्याने मुंग्या खाते. आता माळटिटवीचं जे एक पिल्लू जे की अंड्यातून बाहेर निघायच्या पहिले त्याला मुंग्या लागल्या आणि ते पिल्लू वाचणार नाही यामुळे त्या माळटिटवीनंच ते
चोचीत पकडून घरट्यापासून दूर नेऊन टाकून दिलं. त्याच्यात तुम्हाला दिसतंय की त्याची कवच आहे अंड्याचं, जे की आणखी पण पूर्ण निघालेलं नाही, आणि इथं लागलेल्या मुंग्या. म्हणजे हे किती म्हणजे एक सर्कल आहे, एक पूर्ण परिवहन संस्था आहे की माळटिटवी जिवंत असताना मुंग्या खाते आणि मुंग्या माळटिटवी मेल्यानंतर तिला खाते. एक पूर्ण म्हणजे संस्था आहे, एकमेकावर अवलंबून. तो किती उत्कृष्ट प्रतीचा आहे. ब्रीडिंग बद्दल बोलू थोडस. फेब्रुवारी ते जून असं माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये जे 3-4 वर्षाचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यानुसार मला असं लक्षात आलंय की फेब्रुवारी ते जून पर्यंत तिथं जे ब्रीडिंग आहे ते चालतं. आणि याच्यात एक सर्वात महत्वाचा भाग ठरतो तो म्हणजे टेरिटरीचा. म्हणजे प्रत्येक माळटिटवीचा स्वतःचा एक टेरिटरी असते किंवा स्वतःचा एक भूप्रदेश असतो. तिथं दुसऱ्या माळटिटवीनं आलेलं टिटवीला चालत नाही. मी सुरुवातीला सांगितलं की माळटिटवी हा खूपच सामाजिक प्राणी आहे आणि त्यांचे काही अलिखित नियम आहेत. ते नियम ते पाळतात आणि तुम्ही जसं जसं त्यांना ऑब्झर्व करायला लागतात तसं तसं तुम्हाला लक्षात येतं की ते किती म्हणजे त्यांचे ते जे नियम आहेत ते अगदी म्हणजे कधीही मला माळटिटवीमध्ये किंवा आपापसात किंवा माळटिटवीचं टिटवी सोबतचा हातघाईचं युद्ध कधीच पाहायला नाही भेटलं. की जसं आपल्याला साळुंकीमध्ये दिसतं पाहायला की अगदी पायात पाय अडकून एकमेकाला म्हणजे चोचा मारण्यापर्यंतचा प्रकार, तसा प्रकार कधीही माळटिटवीत मी आजपर्यंत पाहिलेला नाही. म्हणजे सभ्यता किती असावी हे माळटिटवीतून मला नेहमीच पाहायला मिळतं. एखादी टिटवी जर माळटिटवी जर चुकून दुसऱ्या माळटिटवीच्या आदिवासात गेली तर फक्त ती ज्याचा आदिवास आहे तो तिथं फक्त येऊन जरी तिथं उभं राहिला तरी ती समजून घेते की हा माझा एरिया नाही, माझा आदिवास नाही, आणि ती स्वतः तिथून निघून जाते. त्याच्यामुळे मोठी भांडणं व्हायचा प्रकार माळटिटवीत कधीच दिसत नाही. त्यामुळे एक सामाजिक लेवलला काही अलिखित जे नियम आहेत ते माळटिटवी नेहमीच पाळताना आपल्याला दिसून येते. त्याची कोर्टशिप म्हणजे त्याचं प्रणय राधन सुद्धा पाहण्यासारखं आहे. खूपच म्हणजे सामाजिक प्राणी असल्यामुळे समूहात येऊनच ती स्वतःचं जे कोर्टशिप आहे ते दाखवायचा प्रयत्न करते. पुढच्या चित्रात तुम्हाला हे सहजच दिसून येईल की अशा पद्धतीनं माळटिटवी काय करतात, एक 3 ते 10-15च्या संख्येत एका लाईन मध्ये उभं राहतात. याच्यात असं दिसून आलेलं आहे की फिमेल सुद्धा पार्टिसिपेट करतात. हा जो डिस्प्ले आहे किंवा हा जो डान्स आहे किंवा नृत्य आहे त्याच्यात फिमेल सुद्धा पार्टिसिपेट करतात आणि सर्व एका लाईन मध्ये उभे राहतात. उभं राहिल्यानंतर छाती फुगवली जाते आणि मागची जी शेपूट असते, टेल असते, ती जसं मोर ज्या पद्धतीनं पसरवतो किंवा फुलवतो त्या पद्धतीनंच फुलवायचा ती प्रयत्न करते. आणि एका विशिष्ट डायरेक्शन, एका लाईन मध्येच उभं राहून एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये ते चालत जातात आणि पुन्हा डायरेक्शन बदलून पुन्हा दुसऱ्या डायरेक्शन मध्ये ते जाऊ लागतात. अशा पद्धतीत त्यांचा डिस्प्ले असतो. हा डिस्प्ले 1 ते 2 मिनिटापर्यंत चालतो आणि त्याच्यानंतर जे जोडे ठरवले जातात त्या डिस्प्ले मधून जे जोडे ठरतात ते जोडे सर्व समाजासमोरच एकमेकांसोबत मिलन करून स्वतःचा जोडा निश्चित करतात. याच्यात असं आढळून आलेलं आहे की जे तरुण आहेत पहिल्या वर्षीच ते असं लक्षात आलं की पहिल्याच वर्षात ते मिलनास सक्षम होतात. त्याच्यामुळं फेब्रुवारीमध्ये जे म्हणजे जुवेनाईल आहेत किंवा जे नवतरुण झालेले आहेत त्यांच्यासाठी एक मोठ्या प्रमाणात डिस्प्ले ठेवला जातो किंवा कोर्टशिप ठेवले जाते आणि त्यामधून काही नवीन जोडे पण तयार होतात. आणि हा जो कोर्टशिप आहे या कोर्टशिप मध्ये जुने जोडे सुद्धा भाग घेतात आणि ते सुद्धा स्वतःचा जो जोडा आहे तो निश्चित करतात. हा कोर्टशिप तुम्हाला कमी कमी वर्षभरही तुम्हाला पाहायला मिळेल. कारण जे आहेत जोडे ते प्रस्थापित ठेवणं किंवा त्या जोड्यामधलं बॉन्डिंग आणखी घट्ट ठेवणं यासाठी सुद्धा ते पुन्हा पुन्हा कोर्टशिप करत जातात. आणि असंही दिसून आलंय की एखादा नवीन जर कोणी पक्षी तिथं अचानकपणे आला, माळटिटवी तिथं आली, तर जे आधीचे जे जोडे आहेत ते मुद्दाम कोर्टशिप करून किंवा डिस्प्ले करून हे दाखवून देतात की आमचे जोडे ऑलरेडी स्टेबल झालेले आहेत, आमच्या जोडे आधीच ठरलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचे इथं वाव नाही. आणि तसं कन्फर्म तर सांगता येत नाही, पण जे काय अनुभव लक्षात आले ते असं लक्षात येतं की तो जोडा वर्षानुवर्ष टिकतो. एकच जोडा म्हणजे नर मादी एकच जोडा वर्षानुवर्ष टिकतो. अशा पद्धतीत मला लक्षात याच्यात आलेलं आहे. एक व्हिडिओ पण आहे, ह्या मीटिंगचा फोटो आहे. व्हिडिओ प्ले झाला तर आपल्याला थोडस मीटिंगचा हे पाहता येईल, प्ले होतो का पाहतो मी. दिसतोय ना व्हिडिओ? हो दिसतोय सर. हा, मीटिंगचा व्हिडिओ आहे. याच्यात तुम्हाला तिचं खाण्याची पद्धती लक्षात येईल की थोडस चालते, थांबते, खाद्य उचलते आणि पुन्हा उभी राहते. अशा पद्धतीनं हिचं जे मिलन आहे ही ती सातत्यानं तिचं दिवसभर कमी जास्त प्रमाणात अशा पद्धतीचं मिलन तिचं चालू असतं. असंही दिसून आलेलं आहे की एकामागे एक असे 7 ते 8 वेळेस सुद्धा मिलन करताना मला माळटिटवी दिसून आलेली. आणि हे मिलन
मीटिंग जी आहे ही वर्षभरही दिसून येते. कमी जास्त प्रमाणात ही अशा पद्धतीची जी मीटिंग आहे ती वर्षभरही मला ऑब्झर्वेशन खाली आलेली आहे. आता थोडंसं नेस्टिंग बद्दल बोलू, घरट्यांबद्दल. मार्केटचे जी घरट्या आहेत त्याची मी सुरुवातीला सांगितलं की नर स्वतःची जी टेरिटरी आहे त्या टेरिटरीत एक जागा निवडतो आणि अंदाजे 2 ते 3च्या संख्येत ती घरट बनवतो आणि त्यापैकी एका घरट्यात मग मादा जाऊन अंडे देते. घरट बनवताना दोघंही पार्टिसिपेट करतात, पण त्याचा जो इनिशिएटिव्ह असतो तो इनिशिएटिव्ह नराकडून घेतला जातो. प्रामुख्याने नरच घरट बनवण्याची प्रोसिजर चालू करतो. घरट बनवण्याचा व्हिडिओ पण आहे, तो पण मी दाखवतो तुम्हाला पुढं. तर याच्यासाठी जे नेस्टिंग मटेरियल आहे ते पण घरट म्हणजे मार्केटचे मुळातच तिचं पिल्ल असो किंवा अंडे असो हे सर्व तिचं छलावरण आहे. जमिनीवर असूनही तिचं न दिसणं असते, याच्यावरच तिचं पूर्णतः अवलंबून असते. कारण ती अंडे कुठेही वर ठेवलेले नसतात, जमिनीवरचे घरट्यांना सुरक्षितता खूप कमी असते, त्याच्यामुळं अदृश्य राहणं हेच त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं ठरतं. आणि त्यामुळं मार्केटवी जे नेस्टिंगसाठी मटेरियल वापरते त्याच्यात ती प्रामुख्याने आजूबाजूची जी छोटी दगड आहेत ती किंवा शेणाचे जे गोळे असतील, शेणाचे गोळे, मातीचे ढेकळं छोटी छोटी, इव्हन त्या मी ज्या मैदानावर काम करतो त्या मैदानावर ससे भरपूर आहेत, त्याच्यामुळे सस्याची जी अंडे आहेत छोटी छोटी गोल, ती अंडे सुद्धा ती घरट्यासाठी वापरताना दिसून आलेली. त्याचबरोबर जी शरपुंखा नावाची वनस्पती आहे त्या शरपुंखा वनस्पतीची जी वाढलेली शेंग आहे ती सुद्धा आजूबाजूला पडलेली असते, तिचा पण ती उपयोग करते. गवताचे जे पाती असतात त्याचाही उपयोग करते. छोटी छोटी काड्या जे पडलेल्या असतात याचा पण ती उपयोग करते. आणि प्रामुख्याने ते असं दिसतं की जी क्लचची संख्या आहे म्हणजे तिची जी अंडे उगवण्याची संख्या आहे ते 3 ते 4च्या संख्येत ती अंडे येते एका वेळेला. तर आपण त्याचे पहिले एक व्हिडिओ पाहून घेऊ याचा घरट बनवण्याचा. पोट आणि छातीनं ती जमिनीवर खड्डा करते आणि याच्यासाठी ती थोडासा पायाचाही उपयोग करते. पायानं पण जमीन उकरायचा ती प्रयत्न करते आणि आजूबाजूला पडलेले जे काड्या वगैरे आहेत त्या जमा करून ती तिथं अतिशय सुंदर असं घरट ती बनवते. त्याचा जो अंडे उगवण्याचा काळ आहे तो 28 ते 30 दिवस आहे, पण असं दिसून आलेलं आहे की कधी कधी ती 32 दिवसापर्यंतही अंडे उगवण्याचा वेळ दिलेला आहे. काही काही प्रसंगी 27 दिवसाला पण अंड्यातून पिल्लं आलेलं मला दिसून आलेलं आहे. हे वेगळ्या वेगळ्या ऋतूमधील मार्केटचे जे अंडे आणि त्यांची घरट्याची चित्र मी दिलेली आहेत. तुम्हाला पाहता येईल की पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा गवत वाढलेलं असतं त्यावेळेस ती अंडे देते आणि त्या अंड्याचा जो रंग आहे आणि भर उन्हाळ्याचे जे घरट आहे ते घरट्याच्या अंड्याचा कलर मध्ये बराच डिफरन्स दिसून येतो आपल्याला. इथं जर पाहिलं आपल्याला तर थोडंसं विटकरी कलर दिसतो आणि इथं पाहिलं तर ऍश कलर म्हणजे थोडंसं राखाडी कलर दिसतो. वातावरणातील झालेला बदल लक्षात घेऊन एक अंड्यांच्या कलर मधला डिफरन्स येतो का काय अशी एक प्रश्न इथं उपस्थित होतो. कारण इथल्या आजूबाजूच्या पर्यावरणाशी किंवा आजूबाजूच्या जमिनीशी अगदी एकरूप होण्याची क्षमता या अंड्यांमध्ये उत्तम प्रकारे असते. आणि त्यातही तुम्हाला एक आणखी फोटो दाखवतो. इथं ह्या फोटोमध्ये तुम्हाला सहजच दिसून येईल हे जे आहे त्याच्यात एक अंड पण दिसून येईल तुम्हाला. म्हणजे हे अगदी जमिनीच्या लेवलवरून घेतलेला मी फोटो आहे की याच्यात आपल्याला सहज लक्षात की जमिनीपासून थोडंसं उंचवाटा झालेला हा भाग आहे आणि त्या भागावरतीनं दगड वगैरे आणि काड्या वगैरे जमा करून कशा पद्धतीनं घरट बनवलेलं आहे. आणि हे दगड वगैरे जमा करणं मागचा उद्देश एवढाच असावा की जे अंडे दिले जातात ती घरंगळून घरट्यापासून बाहेर पडू नये यासाठी ती सर्व ही व्यवस्था असते जेणेकरून घरट्यातच अंडे व्यवस्थित राहावे आणि तिला उगवताना 4ही अंडे व्यवस्थित तिच्या पोटाखाली यावेत त्या हिशोबाने सर्व हिनं घरट्याची व्यवस्था केलेली असते. एक व्हिडिओ पाहून घेऊ. अंडे उगवतानाचा व्हिडिओ आहे. दोन्ही पायांच्या मध्ये ती म्हणजे अंडे आहेत ते अंडे घ्यायचा प्रयत्न करते आणि ती उगवायला बसते. हा व्हिडिओ भर उन्हातला आहे म्हणजे 12-1 वाजता उन्हाच्या ह्याच्यात ती अंडे उगवते. आजूबाजूच्या आदिवासाची एकदम एकरूप होण्याची क्षमता तिच्यात आणि तिच्या अंड्यांमध्ये आणि पिल्लांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता 28 ते 30 दिवसानंतर पिल्लं बाहेर येतात असं काही रिसर्च पेपर मध्ये माझ्या वाचण्यात आलं किंवा मागे एकदा मी आपल्या ग्रुपवर टाकल्यानंतर चर्चा झाली होती की माटीचे अंडे किंवा टिटवीचे अंडे स्पॉन्टेनियसली अंड्यातून बाहेर येतात 28 ते 30 दिवसानंतर. पण असं मला ऑब्झर्वेशन आलेले की स्पॉन्टेनियस नसून त्याच्यात 8 तासापासून
म्हणजे एक अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यानंतर पुढच्या अंड्यातून पिल्लू बाहेर येण्यासाठी 8 ते 12 तासापर्यंतचं अंतर मला दिसून आलेलं आहे. आणि कधी कधी 24 तासाचं अंतरही 2 अंडे फुटण्यामध्ये दिसून आलेले, त्यामुळे ते स्पॉन्टेनियस नाहीये. आणि ज्यावेळेस अंड्यातून पिल्ल बाहेर येतात त्यावेळेसचा टाइम हा खूपच क्रुशियल असतो किंवा महत्वाचा असतो. त्यावेळेस तिथं मादा किंवा नर उपस्थित असणं खूप जरुरी असतं किंवा कारण की पिल्लू ज्यावेळेस अंड्यातून बाहेर निघतं त्यावेळेस त्याचं पूर्ण शरीर हे ओलं झालेलं असतं आणि अशा वेळेला आजूबाजूला जे मुंग्या असतात अशा असहाय्य पिल्लाला सहजतेनं ते खाद्य बनवू शकतात, जे की आपण एका फोटोमध्ये पाहिलंही आपण. त्यामुळे पिल्लातून ज्यावेळेस अंड्यातून ज्यावेळेस पिल्लू बाहेर येतं त्यावेळेस तिथं मादा किंवा नर उपस्थित असणं खूप जरुरी ठरतं, की जे आजूबाजूला असलेल्या मुंग्या खाऊन पिल्लांना अंड्यातून बाहेर निघण्यासाठी मदत करतात. आणि जसंच पिल्लू अंड्यातून निघालं तसं नर किंवा मादा ते जे कवच आहे अंड्याचं ते कवच घरट्यापासून दूर नेऊन टाकतात. त्याच्यामुळे तुम्हाला घरट्यावर कधी कवच किंवा अंड्याची खवलं दिसणारच नाहीत तुम्हाला. त्याच्यामागं कारण हे की ते अंडे ते कवच जे आहे ते दूर नेऊन टाकतात. पिल्लं जशी जन्माला येतात तसंच ती घट्ट सोडतात. त्याच्यासाठी एक निडी फोगस असा एक इंग्लिशमध्ये टर्म आलेली, त्याचा अर्थ होतो किंवा हॅचिंग झाल्यानंतर नेस्ट मधून पिल्लं काही घंट्यातच घट्ट सोडून बाहेर निघतात. तर हे पण असंही लक्षात आलं की पिल्लांना माळटिटवी किंवा टिटवी कधीही आपल्या पिल्लांना भरवत नाही किंवा पिल्लांना भरवणं हा मेकॅनिझम माळटिटवी किंवा टिटवीमध्ये नाहीच आहे. त्यामुळे पिल्लं जे जन्मतात ते जन्मल्यानंतर 1 2 ते 3 तासातच स्वतःचं खाद्य जमिनीवरचे जे मुंग्या आहेत त्या आईवडिलाचा अनुवाद करून करून खाताना आपल्याला दिसून येतात. आणि ते जन्मल्याच स्वतः चालू शकणं किंवा स्वतःचं खाद्य स्वतः शोधू शकण्याच्या परिस्थितीत ती आलेली असते. याच्यात 1-2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील आपल्याला, की माळरानावरच राहणारे 2 पक्षी, एक म्हणजे चिमणचंडोल आणि दुसरा म्हणजे माळटिटवी. चिमणचंडोलचे जे पिल्लं आहेत किंवा जे अंडे आहेत ते तो 12 ते 14 दिवसच उगवतो आणि 12 ते 14 दिवसातच अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. पण त्याच्यानंतर त्याला भरवावं लागतं, पुढचे 14 ते 15 दिवस त्याला भरवावं लागतं. आणि हा जर काळ पाहिला तर तो पण 28 दिवसाचा भरतो. आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये माळटिटवी काय करते, 28 दिवस अंडे वागवती, अंडे जगवती आणि 28 दिवसानंतर ज्या त्यातून पिल्लं येतं ती सक्षम असतं स्वतःचं अन्न स्वतः शोधण्यासाठी आणि गरज पडेल तर घरट्यापासून दूर जाऊन स्वतःचं रक्षण करण्याचं. पिल्लं किती म्हणजे घरट्याशी आणि घरट्याच्या आजूबाजूच्या परिसराशी एकरूप असते हे त्या फोटोत आपल्याला सहज दिसून येईल. पिल्लाचा जो वरचा जो त्वचा असते ती एकदम अंडा जसं ज्या पद्धतीचं होतं त्याच पद्धतीचं तिचं ते डेव्हलप झालेलं असतं, की जेणेकरून पिल्लं त्या घरट्यात सापडणं किंवा आजूबाजूच्या आदिवासातून पिल्लं वेगळी काढणं सहजासहजी शक्य होत नाही. जरी आपण हे म्हणत असलं की माळटिटवी जी पिल्लं आहेत ती जन्मल्यानंतर घट्ट सोडतात, पण तसं नाही होत. जोपर्यंत शेवटचं अंड घरट्यातून फुटत नाही किंवा शेवटचं अंड पण जोपर्यंत हे होत नाही, उगवून त्यातून पिल्लं येत नाही तोपर्यंत माळटिटवी त्या अंड्यावर बसलेली असते आणि त्याच्यामुळे पिल्लं सुद्धा त्या घरट्यातच घट्ट जोपर्यंत शेवटचं अंड उगवत नाही तोपर्यंत थांबलेली असतात. यावर्षी अनावधानानं मला 3-1 घंटांमध्ये असं दिसून आलं की 28-30 दिवस झाले तरी माळटिटवीच्या त्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर आली नाही, जेव्हा की त्याच घरट्यातली दुसरी अंड्यातून पिल्लं निघूनही गेली आणि आता त्या माळटिटवीनं ती अंडे उगवणं बंद केली. अशी एक 4 ते 6 संख्येत अंडी मला दिसून आली यावर्षी. असं पिल्लाचं जे संगोपन आहे ते संगोपनासाठी मी सुरुवातीला सांगितलं की एक आजूबाजूला थोडस असा पॅच तिला गवताचा लागतो की त्या पॅच मध्ये तिला पिल्लं लपवता येईल. आणि हे लपवताना असंही लक्षात आलं की सोशल पॅरेंटिंग सुद्धा दिसून आली. म्हणजे 2 घरट्यांचं जे हे असेल, 2 म्हणजे जोड्यांचं जे जवळजवळ राहणारी जोडी असतील तर त्यांची पिल्लं सोबत चरतात आणि दोघांचे आई वडील मिळून या पिल्लांचं संगोपन करतात. अशा पद्धतीचे मला दिसून येईल. बेली सॉकिंग आणि ब्रूड पॅच हे सुद्धा मेकॅनिझम जे टिटवी कुळातले दिसून येतात ते पण मला ऑब्झर्वेशन मध्ये दिसलेले आहे. आणि एक फोटो देतो, ह्या फोटो पहा. या फोटोची जी पोटाची जी बाजू आहे त्या पोटाच्या बाजूला तुम्हाला सहज लक्षात येईल की तिची जी केस आहेत पूर्ण ती झडल्या गेलेली आहेत किंवा पाणी आणि सातत्याने उन्हाच्या संपर्कामुळे तिचं जे खालचा पोटाकडचा भाग आहे, काही व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे, सध्या तर नाही इथं दाखवायला. त्या व्हिडिओत आपल्याला ती ज्यावेळेस खाली वागते त्यावेळेस तिच्या पोटावरची अशी म्हणजे गेलेली केस जी की ब्रूड पॅच ज्याला आपण म्हणतो तो पॅच सहजपणे दिसून येतो. आणि टिटवीच्या घरट्याच्या आजूबाजूला जी काही छोटी छोटी पाण्याची डबकी आहेत त्या डबक्यावर जाऊन ती स्वतःचे पोट ओलं करते आणि त्याद्वारे ती स्वतःचे जे अंडे आहेत त्यांना अंड्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते. आता तुम्हाला सांगितलं की 48 सेंटीग्रेड पर्यंत तापमान अकोल्याचं जातं. आता हे हवेतलं तापमान झालं, पण जमीन जवळजवळ 60 सेंटीग्रेड पर्यंत तापत असेल आणि अशा ह्याच्यात टिटवी स्वतःचे अंडे उगवते म्हणण्यापेक्षा ती त्यांना थंड ठेवण्याचा जास्त प्रयत्न करत असावी.
हा एक जुवेनाईलचा फोटो आहे. त्याच्यात आपल्याला दिसेल की आणखी त्याचे पूर्णतः कलर डेव्हलप झालेले नाही, वेटलही आलेलं नाहीये. डोक्यावरची जी काळी टोपी आहे ती काळी टोपी सुद्धा त्याच्यात आपल्याला दिसत नाही आणि ती हळूहळू डेव्हलप होत जाते. आता प्रामुख्याने मार्टिट्यूला जे थ्रेड आहेत त्याच्याबद्दल विचार करू. त्याच्यात त्याला दोन कॅटेगरीमध्ये आपल्याला डिवाइड करता येईल. एक एरियल आणि टेरिटोरियल, म्हणजे जमिनीवरचे धोके आणि आकाशातले धोके. आकाशातले धोके जास्तीत जास्त करून हे नैसर्गिक आहेत, ते असायला काहीच हरकत नाही, ते एक फूड चेनचाच भाग आहे. जसं की मोठे पक्षी म्हणजे कावळा, जंगल क्रो, काउकल, ब्लॅक काईट, युरोशियन कॅस्टर, ब्लॅक शोल्डर काईट, हे पक्षी मार्टिट्यूच्या अंड्यांसाठी थ्रेड आहेत असं बऱ्याचपैकी दिसलं. कारण असे पक्षी आकाशात आले की मार्टिट्यू समूहाने त्यांना तिथून पळवून लावताना मला खूप वेळा दिसलेली. सोबतच आकाशातला आपण म्हणजे एरियल थ्रेड पाहतो त्यावेळेस पाऊस हा सुद्धा एक भाग इथे घ्यावा लागेल. अशी बरेच एक माहित आहे किंवा एक समज आहे की टिटवी किंवा टिटवीना पाऊस किती पडणार आहे ह्याच्या पद्धतीचं ज्ञान होतं. पण ऑब्झर्वेशन असं आलेलं आहे की बरेच वेळेस काही कमी उंचीच्या भागावर जर घरटी केली टिटवीनं तर ती टिटवी जोरदार पावसामध्ये ती घरटी वाहून गेलेली सुद्धा मला दिसून आलेली आहे. सोबतच टेरिटोरियल थ्रेड मध्ये कुत्रा हा सगळ्यात भटके कुत्रे हा सगळ्यात मोठा त्रास आहे टिटवीसाठी. आणि माणसाचं खूप मोठा एक प्रेशर टिटवीला अंडे उगवताना असो किंवा ती पिल्लाचं संगोपन असतो करताना असो, हा खूप मोठा थ्रेड तिला मानवाचा आणि कुत्र्यांचा आहे. त्याच्यासोबतच रानडुकर किंवा साप आहे. तर या मैदानावर मला खूप वेळेस टिटवीच्या फक्त कॉलवरून सापांचं अस्तित्व लक्षात आलं. आणि साप जर मैदानावर निघाला तर सर्व टिटवी जमा होऊन त्याला घरट्यापासून दूर नेऊन किंवा सर्वांचं संरक्षण करत त्या सापाला लांब नेण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. मुंगूस तसंच कोल्हे लांडगे यांची सुद्धा अस्तित्व आहे आणि ते सुद्धा एक थ्रेड आपल्याला दिसून येतो. सोबतच गेजिंग किंवा म्हणजे आपण गुरेचराई आहे, गुरेचराई पण लक्षात घेताना आपल्याला हे लक्षात घेणं जरुरी आहे की गुरेचराई जरी म्हणत असलो तर एक नियंत्रित गुरेचराई टिटवीच्या अस्तित्वासाठी जरुरी आहे. कारण तुम्ही पाहताल की जेवढी सुरक्षित गवताळ प्रदेश केलेली आहेत किंवा अभयारण्य केलेली आहेत तिथं टिटवीचा आदिवास दिसून येत नाही किंवा अस्तित्व दिसून येत नाही. का? कारण तिनं जो हॅबिटॅट निवडलेला आहे त्या हॅबिटॅटसाठी तिला नियंत्रित गुरेचराई जरुरी आहे. आणि ती नियंत्रित गुरेचराई या राखीव मैदानात तिला मिळते. कारण या मैदानावर जो व्यक्ती संरक्षण करतो मैदानाचं तो व्यक्ती पावसाळ्याच्या सीझन मध्ये तो गुरेचराई करू देतो, पण उन्हाळा जसा लागतो उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तो तिथे गुरेचराईला बंद करतो. त्याच्यामुळे साहजिकच एक संरक्षण टिटवीला आणि नियंत्रित गुरेचराई तिथं साहजिकच होऊन जाते. त्याच्यात काही फोटो आहेत जिथे आपल्याला जी थ्रेड आहेत प्रामुख्यानं ती थ्रेड याच्यात दिसून येतील. माणसाचा किती मोठा थ्रेड हे फोटोत दिसेल की इथं सगळे दारूच्या बॉटल पडलेले आहेत आणि तिथंच बाजूला एक टिटवीचं घरटं आहे. आणि अशी पडीक शहराच्या आजूबाजूची मैदान म्हणजे नाही ते उद्योग करणाऱ्यासाठी एकदम मोकळं रान असते. त्यामुळे अशा लोकांमुळे सुद्धा टिटवीच्या आदिवासाला धोका पोहोचताना दिसून येतो. या फोटोत आपल्याला साप दिसेल आणि टिटवी. भरद्वाज हा सुद्धा एक नैसर्गिक थ्रेड तिच्या घरट्यासाठी आहे. एक व्हिडिओ आहे ज्याच्यात आपल्याला सापाला टिटवी कशा पद्धतीने रिॲक्ट करते ते दिसून येईल. जमिनीवर चालणारा धामण जातीचा साप असावा, रॅटल स्नेक. त्या मैदानावर मला नेहमीच जे सापाचं अस्तित्व दिसलेलं, इव्हन आता एप्रिलमध्ये जो पाऊस पडला त्या पावसामुळे सुद्धा साप बाहेर निघाले होते आणि त्यामुळे 2 दिवस सातत्यानं टिटवीच्या घरट्यांच्या आजूबाजूलाही मला सापाचं अस्तित्व दिसून आलेलं आहे. आणि टिटवीचा जो पिल्लू आहे, जसं मी म्हणलं की आजूबाजूला गवत असणं जरुरी आहे जे की त्या पिल्लांना सुरक्षितता देईल. त्या फोटोमध्ये तुम्हाला सहजच दिसून येईल की फक्त त्या पिल्लाचं डोकं वर दिसतं आणि तेच जर पिल्लू आणखी जमिनीवर बसलं तर ते पिल्लूचं हे सुद्धा आपल्याला अस्तित्व सुद्धा आपल्याला दुरून सहजासहजी ओळखू येणार नाही. सर्वांचे आभार मानतो मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल. आता प्रश्नोत्तराचा काही सेशन आहे त्याच्याकडे आपण जायला काही हरकत नाही. धन्यवाद सागरे सर. धन्यवाद सर. आपला जे आजचं प्रेझेंटेशन झालं त्यावरून आपण गेल्या 5-6 वर्षात टिटवीचं जे निरीक्षण केलं ते किती वेळ देऊन केलं हे आपल्या आजच्या प्रेझेंटेशनवरून लक्षात येते. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही ते सापाचा व्हिडिओ दाखवला की प्रत्यक्ष साप त्या टिटवीच्या जवळपास येतो आणि त्याला कशी हाकलून लावते
किंवा त्याचे थ्रेड्स असतील किंवा ब्रीडिंगच्या संदर्भातले जे बारकावे आहेत ते तुम्ही आजच्या या सादरीकरणात मांडले. तर आता आपल्या श्रोत्यांना पण काही प्रश्न असतील तर आपण त्यांच्या प्रश्नाकडे जाऊया. अनंत सोनवणे. नमस्कार साखरे सर. हा बोला ना सर. आपलं अभिनंदन आणि आभार, आपण खूप मोठं काम करतात. प्रश्न असा आहे, मेल आणि फिमेल मधला फरक कसा ओळखायचा? मेल आणि फिमेल डिफरन्शिएट करणं शक्यच नाही सर. ऑन फील्ड तर शक्य नाही. असं काही रिसर्च पेपर मध्ये पाहिलं, वाचण्यात आलं किंवा टिटवी मध्ये म्हणजे रेड वॅटर लॅपिंग मध्ये मादा ही 5% कमी असते लेंथ तिच्या ह्याची पंखाची. अशा 5% डिफरन्स आपल्याला फील्डवर शक्यच नाही. याच्यासाठी माझ्या म्हणजे माझा 5 वर्षाच्या देवयोगाने मला अशी 2 वेळेस प्रसंग आले की ज्याच्यात एक टिटवी अशी होती की तिच्या पायाला गाठ आलेली होती आणि त्याच्यामुळे ती व्यवस्थित चालू शकत नव्हती. आणि मी ज्यावेळेस तिथं ऑब्झर्वेशन केलं, लक्षात आलं की ब्रिडिंग होताना किंवा मिलन करताना ती खाली बसते. साहजिकच ती फिमेल असली पाहिजे. आणि याच्यावरून मी जे तुम्हाला सांगितलं की नर प्रामुख्याने इनिशिएटिव्ह घेतो घट्ट बनवण्याचं, ते मी त्या टिटवीच्या जोड्याचा अनुभवून सांगतो. कारण मला तिथं सहज दिसत होतं दुर्बिणीतून की नर कोणता आणि फिमेल कोणती. पण आकारात तो नोंदवता आलेला आहे. आकारात पण काही फरक नसतो का विशेष? नाही सर, काहीच काही डिफरन्स म्हणजे कदाचित 5-10 वर्षाच्या अनुभवानंतर मला ती दृष्टी येईल. पण सर्वसामान्य पद्धतीने किंवा आता पण मी 5 वर्ष झाले तरी सुद्धा मेल फिमेल डिफरन्शिएट नाही करू शकत त्या दृष्टीने. अच्छा अच्छा. मी अलीकडेच मसाई मारा केनियाला गेलो होतो, तिथेही मला वाटतं ही येलो वॅटल टिटवी पाहायला मिळाली आम्हाला. नाही, टिटवीचा काही दुसरा प्रकार असावा. कारण जे पुस्तकातले ग्रीमेट वगैरेचे रेफरन्स आहेत त्याच्यानुसार इंडियन सबकॉन्टिनेंटची ही इंडिमिक स्पेसिस आहे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद साखरे सर. निकम सर आपण प्रश्न विचारू शकता. नमस्कार साखरे सर. नमस्कार सर, बोला ना सर. मी आपलं लेखन प्रत्येक वेळेस वाचत आलेलो पाठीमागे टिटवीवरले केलेलं आपण ते केलेलं निरीक्षण आणि लेखन अतिशय उत्कृष्ट केलं सर आपण. मला प्रश्न विचारायचा आपल्याला की टिटवी आपल्या घरट्याचं आणि पिल्याचं रक्षण कुत्र्यापासून कशा पद्धतीने करते नेमकं? हा, तो एक पॉईंट बरं झालं मी प्रश्न विचारला. हा एक मुद्दा सांगायचा राहिला होता की असं दिसून आलंय की ज्यावेळेस अंडे असतात म्हणजे 28 दिवस ते अंडे उगवत असतील, त्या दरम्यान जर कुत्रा असो किंवा माणूसही तिच्या घरट्याच्या जवळ गेला तर तिचा पहिला प्रयत्न म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न हाच असतो की ती अगदी हलक्या पावलाने घरट्यापासून दूर निघून जाते. ती कसल्याही प्रकारचं घरटं डिफेन्स करायचा प्रयत्न कसल्याही प्रकारचा करत नाही. पण त्याच कंपॅरिझन मध्ये जर तिची पिल्लं असतील जी की आजूबाजूला कुठं लपवलेली असतील तर ती तिच्या टेरिटरीच्या थोड्या बहुत रेंज मध्ये जरी तुम्ही गेले तर तेव्हापासूनच ती तुम्हाला त्रास द्यायला किंवा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला पळवून लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. पण कंपॅरेटिव्ह ती जर अंड्याच्या घरट्यात असतील तर ती कसल्याही प्रकारचा रिएक्ट करत नाही तिला. पण त्याच कंपॅरिझन मध्ये पिल्ला असताना मात्र ती मोठ्या प्रमाणात रिॲक्ट करते. तिच्या डोक्यावर येऊन चोच सुद्धा मारू शकते. एवढ्या पद्धतीने ती अग्रेसिव्ह होते. मला टिटवीतही दिसतं. पण ते कधी जेव्हा की तिची पिल्ला असताना ती काय करते की आपल्याला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करते, बाजूला जाऊन जरा जमिनीवर बसते की तुम्ही तिथे या, माझ्या मागे या, आणि आपल्याला तिथून ती पिल्लापासून दूर नेण्यासाठी या पद्धतीचं नाटक ती सगळ्या प्रकारचं ती सगळे प्रयत्न या पद्धतीने ती करते. तुम्ही लिखाणाचा विषय काढल्यावर इथं सांगायला हरकत नाही की माय टिटवीवर लवकरच मी पुस्तक लिहिण्याचं काम चालू केलेलं आहे आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने संधी दिली. येणाऱ्या पक्षी मित्र संमेलनात मी माझं माय टिटवीला पूर्णतः वाहिलेलं पहिलं पुस्तक माझं प्रकाशित होऊन जाईल. अभिनंदन सर. नक्कीच तुमचं पुस्तक आम्ही वाट पाहू संमेलनात यायचा. पुढचा प्रश्न लक्ष्मीकांत नेवे सर विचारतील. नेवे बोलतोय. हा बोला. हा बोला ना सर. हा नमस्कार. खूप छान प्रेझेंटेशन आहे. खूप दिवसापासून वाट बघत होतो, मिस झालं होतं. बरं, हे ब्रूड पॅचचं मी ऑब्झर्वेशन केलं आहे, ते किती दिवस आधी आणि किती दिवस नंतर आढळतं? कारण असं दिसून आलंय की शेवटी ब्रूड पॅच दिसून येतात. सुरुवातीला ब्रूड पॅच दिसत नाही. सुरुवातीचे जे 15-20 दिवस आहेत तोपर्यंत ब्रूड पॅच डेव्हलप झालेली दिसून येत नाही. पण जसं ते 28 दिवसाकडे जातात तसं मग ती जे सारखं पाण्यात आणि पाण्यातून त्या घरट्याची जमिनीवरची उष्णता, पुन्हा पाण्यातली घरट्याची उष्णता याच्यामुळे जे होतं आणि त्याच्यातून ते केस तिथली झडली जातात. तर हे प्रामुख्यानं इंडिंगच्या वेळेला म्हणजे माझ्या मते 20 ते 28 दिवसामध्ये ब्रूड पॅच दिसायला चालू होऊन जाते. किंवा त्यातही अंडे टाकल्यानंतर 20 ते 28 दिवसानंतर. हो, कारण सुरुवातीला तर ते म्हणजे तिचे ते पोटाकडचा भाग आहे तो बऱ्यापैकी चांगलाच दिसायला लागतो, दिसत नाही ब्रूड पॅच, लक्षात येत नाही डोळ्यांना. ओके. आणि किती दिवस राहतात ते?
ब्रूड पॅच नंतर तो एक अनुभव नाही घेतला सर, पण तरी पण पिल्लं झाल्यानंतर एक 7-8 दिवस राहत असावा, त्याच्यानंतर मला त्याचं ऑब्झर्वेशन दिसलं नाही. किंवा आता इथून पुढे तो लक्ष द्यायचा मी प्रयत्न करेल विशेषत्वाने. छान छान, अनिल खूप पिंपळा छान प्रेझेंटेशन, थँक्यू. गौरी रेवाळ्याला प्रश्न विचारायचा आहे पुढचा. हॅलो सर, माझा असा प्रश्न होता की लॅपविंगचा लाईफ स्पॅन किती असतो आणि त्यांच्या कॉल बद्दल थोडंसं बोलावं आणि अजून एक रुस्टिंग बिहेवियर बद्दल पण बोलावं. कॉल बद्दल बोलायचं म्हणजे मी विशेषत्वाने माझा वैयक्तिक मला तिच्या कॉल मधला डिफरन्शिएट लक्षात येतो. म्हणजे पिल्लांसाठीचा थ्रेड असो किंवा पिल्लांच्या जवळ जातोय का मी त्याच्यासाठीचा कॉल मधला डिफरन्स असो किंवा सहज म्हणून दिलेला कॉल किंवा एकमेकाला साथ म्हणून दिलेला कॉल असो, ह्या सगळ्या गोष्टी मला समजतात, पण मला त्याला आणखी शब्दात व्यक्त नाही करता आलं. जसं की आता म्हणजे पावसा ओरडतो तेव्हा पेरतेव्हा असं जी आपण शब्दबद्ध त्याला करू शकतो, तसं आणखी माझ्या कॉलला मी शब्दात वर्णन करू शकत नाहीये. अपर्णा मॅडम पुढचा प्रश्न विचारतील. मी दापोली रत्नागिरी जिल्हा इथे 5-6 वर्षापूर्वी येलो वॉटर लॅपिंग पाहिलेली आहे, परंतु एकच इंडिव्हिज्युअल होतं त्यावेळी सुद्धा, आणि त्यानंतर 2-3 वर्षांनी पाहिल्यानंतर सुद्धा एकच इंडिव्हिज्युअल हिवाळ्यामध्ये दिसून आलेला आहे. आणि ते कृषी विद्यापीठाच्या अॅग्रोनॉमी फार्म वरती जिथे क्रॉप्स असतात, पाण्याची अवेलेबिलिटी आहे अशा भागामध्ये मी त्याचं ऑब्झर्वेशन केलंय, पण एक सिंगल इंडिव्हिज्युअलच होता आणि तो सुद्धा हिवाळ्यामध्ये. तेच नव्हतं, तेच मला इथं वाटलं असतं हेच मेन्शन करू वाटतं की महाराष्ट्रातील सर्व पक्षी मित्रांना थोडंसं एक मदत करावी की तुमच्या भागामध्ये जी काही ब्रीडिंग साईट असतील किंवा तुम्हाला त्या भागात कुठं घरटी नोंदवली जात असतील, दिसत असतील किंवा संख्या दिसत असेल, तर कृपया करून आता तिची ब्रीडिंग पिरियड आहेच, तर कृपया करून जी तिची जी सायटिंग आहे, तिची जी नोंद आहे ती ई-बर्ड वर तरी नोंदवा किंवा ऍटलिस्ट जी GPRS लोकेशन आहे ती मला तरी व्हॉट्सअपला सेंड करा, जेणेकरून आपल्याला एक तिचं हॅबिटेट म्हणजे तिचं जे ब्रीडिंग बिहेवियर आहे किंवा ब्रीडिंग बद्दलची जी महाराष्ट्रातली सायटिंग्स आहेत ती आपल्याला थोडंसं आणखी डिटेल किंवा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ते अभ्यासता येतील. सर मला विचारायचं होतं की रेड वॅटल लॅपिंग आणि येलो वॅटल लॅपिंग यांच्या आवाजामध्ये काय फरक असतो का? आवाजामध्ये फरक आहे बराच. येलो वॅटेल आता रेड वॅटेल लॅपिंगचा आपण त्याला शब्दबद्ध केलेला आहे की जसं डू इट किंवा ट्यू वाट करते, तर त्याच्यापेक्षा आवाज तिचा बराच माइंड असतो आणि त्याची जी म्हणजे असं चिमणीचा जसं चिवचिवाट कंटिन्यू असतो तशा पद्धतीचेच तिचे कॉल असतात. असं म्हणजे लांबलचक पद्धतीचा कॉल नसतो किंवा एकच जो हे आहे पॅच आहे तोच ती डबल रिपीट करते, अशा पद्धतीचं तिचं कॉलचं जे आहे पॅटर्न दिसून आलेला आहे. त्यातही आणखी थोडंसं त्याला आवाजावर आणखी अभ्यास आधीच सांगितलं की आवाजावर आणखी अभ्यास करणं जरुरी आहे आणि तो येणाऱ्या काळात मी नक्कीच करेन. ते प्रमोद गव्हाणे. हो सर. सर माझं असं आपल्या खेडेगावमध्ये असं बोललं जातं की टिटवीचे अंडे खाल्ल्याने ना की जो व्यक्ती जास्त झोपतोय टिटवीचे अंडे खाल्ल्यानंतर तो झोपत नाही, याच्याविषयी आपल्याला काय वाटतं? आता तो एक समज आहे सर. असं दिसून आलेलं आहे की चंद्रांची म्हणजे पौर्णिमा जेव्हा असते तेव्हा मला टिटवी तर माहित नाही, पण टिटवी मला रात्री 12-1 वाजेपर्यंतही चंद्राच्या उजेडात चरताना मला दिसून आलेली आहे. त्याच्यामुळे कुठंतरी असा एक गैरसमज निर्माण झाला की टिटवी रात्री झोपतच नाही. इव्हन मला अर्ली सकाळी 3-4 वाजता सुद्धा टिटवी रोडला चरताना दिसून आलेली. टिटवी रेड वॅटल लॅपिंग बद्दल बोलतोय. तर त्याच्यामुळे असा समज निर्माण झाला की ती रात्रभर झोपत नाही. मग ती रात्रभर झोपत नाही तर तिनं दिलेले अंडे सुद्धा खाल्ली, त्याच्यामुळे सुद्धा माणसाची झोप जाईल अशा पद्धतीचं एक गैरसमज निर्माण झालेला आहे. त्यात कसलाही शास्त्रीय आधार नाहीये, कसल्याही पद्धतीचं त्याला कुठल्याही रिसर्चला त्याला बेस नाहीये. इव्हन मला काही लोकांकडून असंही प्रतिक्रिया भेटली की काही धाब्यांवर सुद्धा अंडे विकले जातात, कारण जे ड्रग चालवणारे असतात त्यांना असं वाटतं की रात्री झोप येऊ नये, त्याच्यामुळे ती लोक मुद्दामून याची अंडी खातात. याला कसलाही आधार नाही आणि अशा पद्धतीचं बिहेवियर नसावं, अशा पद्धतीने कोणी करू नये. अंजली वैद्य मॅडम. हा सर, नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही जे अंडी दाखवली घरट्यामध्ये ती वेगवेगळ्या ऋतूमधली दाखवलेली आहेत, तर मग असा काळ ठरलेला नाहीये का? प्रजननाचा काळ असा ठरलेला नाहीये? ऋतू म्हणजे इन द सेन्स म्हणायचं मला की आपण ज्यावेळेस मार्च, एप्रिल आणि मे म्हणतो त्यावेळेस पाऊस नसतो पडलेला, त्यामुळे सर्वत्र म्हणजे शुष्क गवत असते, हिरवं गवत नसतं. पण तसंच पाऊस पडला की गवत हिरवं व्हायला लागतं. हा जो दोनचा डिफरन्स आहे. म्हणजे शुष्क वातावरणातलं की जेव्हा पाऊस नाहीये फक्त गवत आहे, आणि पाऊस पडल्यानंतर काही जोड्या आहेत ते जून-जुलै पर्यंत त्यांची ब्रीडिंग चालते. तर मग अशा वेळेस आजूबाजूला गवत असतं आणि हिरवं गवत असतं, आणि त्या हिरव्या गवताला मॅच होईल किंवा आजूबाजूचा जो
मातीचा तो बदललेला, ओलं झाल्यानंतर तो बदललेला कलर आहे त्याला मॅच करण्याच्या हिशोबाने अंडे दिले जातात, असं मला ते नोंदवायचं. अच्छा, म्हणजे त्यांचा ब्रीडिंग पिरियड पावसाळ्यापर्यंत पण चालतो. फेब्रुवारी ते जुलै क्वचितच. अच्छा अच्छा, थँक्यू सर, खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही, थँक्यू. डॉक्टर संदीप सर, गजानन वाघ बोलतो, अभिनंदन, छान प्रेझेंटेशन झालं. मला असं वाटतं शत्रूमध्ये थोडंसं वाईल्ड कॅटचं तुमचं काही ऑब्झर्वेशन किंवा डोमेस्टिकेटेड कॅटचं काही झालं का? कारण मला रिव्हर लॅपिंग मध्ये ह्या गोष्टी मिळाल्या, रिव्हर लॅपिंगचा अभ्यास करत असताना, तर तुम्ही त्याबद्दल सांगू शकता. आणि दुसरं, रेड वॅटल लॅपिंगनी येलो वॅटल लॅपिंगचं नेस्ट ऑक्युपाय कधी केलं का, किंवा असं काही ऑब्झर्वेशन आलं का, हे सांगा. चालतं. 2 प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे तो जो आहे की वाईल्ड कॅट आहे, तर आता प्रामुख्याने मी ज्या मैदानावर काम करतो ते प्रामुख्याने शहराच्या अगदी जवळच आहे, त्यामुळं आणि वाईल्ड कॅटचा जो नेचर आहे ती प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळेला बाहेर निघते, त्यामुळे संध्याकाळचे ऑब्झर्वेशन आणखी मी येलो वॅटल लॅपिंगची केलेली नाही, किंवा मला त्या परिसरात तरी आतापर्यंत म्हणजे वाईल्ड कॅट मला दिसून आलेली नाहीये, जंगल कॅट त्या भागात मला आतापर्यंत दिसून आलेली नाही. तिचाही थ्रेड म्हणून याच्यात नक्कीच विचार करावा लागेल. आणि माळरानावर किंवा आजूबाजूचे हा हॅबिटेट सोडून मला दुसऱ्या भागात आणखी काम करावं लागेल, जेणेकरून याच्या व्यतिरिक्त पण जे थ्रेड आहेत त्याच्यावर थोडासा आपल्याला प्रकाश टाकता येईल. आणि दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारला की रेड वॅटल आणि येलो वॅटल, तर निश्चितच रेड वॅटल आणि येलो वॅटल या 2 स्पेसिस मध्ये एक बंध आहे असं मला प्रामुख्याने दिसून येतं. रेड वॅटल खूप सक्सेसफुल आहे, ती इव्हन कोणाच्या पडीक घराच्या छतावरही घट्ट बनवते आणि तिला कुठल्याही प्रकारचा आदिवास तिला चालतो. आणि खाद्याच्या बाबतीतही तिला पर्टिक्युलर काही नाही की आपल्या आजूबाजूची जी डबके असतात त्यावरही ती दिसून येते. त्याच्यामुळे असं दिसून येतं की जो प्रामुख्याने माळ टिटवीचा आदिवास आहे ती टिटवी घेण्याचा प्रयत्न करताना मला खूप वेळ दिसलेली आहे. घरटा ऑक्युपाय करताना नाही दिसली, पण टेरिटरी जे आहे म्हणजे जो प्रदेश प्रामुख्याने माळ टिटवीचाच असायला पाहिजे होता त्या भागात टिटवी इंटरफेअर करते किंवा टिटवी प्रामुख्याने येऊन तिथं स्वतःचा हक्क दाखवायचा प्रयत्न करते, अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन मला खूप वेळ दिसलं. आणि आणखी एक निरीक्षण नोंदवतो की माळ टिटवीनं दुसऱ्या माळ टिटवीचा अंडा किंवा घरटा ऑक्युपाय करण्याचाही मला अनुभवाला आलेला आहे. मागच्याच वर्षीची गोष्ट आहे की एक माळ टिटवी चरत येऊन एका घरट्यावर मला बसलेली दिसली एकटीच, आणि मी तिचं ऑब्झर्वेशन करत होतो, असं लक्षात आलं की पुन्हा दुसरा एक जोडा तिथं आला उडत आणि त्या जोड्यानं त्या टिटवीला पळवून लावलं, माळ टिटवीला त्या. तर त्याच्याहून मला लक्षात आलं की ते अंडे तिचे नव्हते, पण ते तिनं ऑक्युपाय करण्याचे किंवा चोरून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिथं त्याचे जे अंड्याचे मूळ मालक होते किंवा तिच्या आईवडील जे पिल्लाचे होते अंड्यांचे, ते तिथं आल्यामुळे त्यांनी हुसकून लावलं. त्याच्यामुळे हे पण एक वेगळं ऑब्झर्वेशन आपल्याला इथं मला पाहायला मिळालं. खूप छान, खूप थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. राहुल वकारे सर. हो, नमस्कार. नमस्कार सर, माळ टिटवी ही तुम्हाला कधी झाडाच्या फांदीवर दिसली का? नाही सर, आजपर्यंत कधीच नाही दिसली, तारेवर पण नाही दिसली, म्हणजे ती तशी डेव्हलपच नसेल झालेली किंवा तिला त्याची गरजच नाहीये की म्हणजे कशा झाडाच्या काडीच्या आधाराने कशावर उभं राहावं या हिशोबाने ती डेव्हलपच नाही झालेली. ती पूर्णतः माळरानावर किंवा गवताळ प्रदेशावर डिपेंड असलेली आणि त्याच्यामुळे तिचं कन्झर्वेशनचं काम किंवा तिचं लक्ष देणं जरुरी आहे, कारण ती टिपिकल हॅबिटॅट वापरते. जसं की मी सांगितलं की माळढोक एक टिपिकल हॅबिटॅट त्याला लागतो आणि तशाच पद्धतीचं टिपिकल हॅबिटॅट हिला लागतो, त्यामुळं तिच्याकडे जास्त लक्ष देणं मला जरुरीच वाटतं. यश मस्करे पुण्यावरून. हा सर, माझा प्रश्न असा आहे की धाविक जो आहे कर्सर किंवा तो आणि माळ टिटवी यांच्यात बऱ्याच साधर्म्य आहे, तर याबाबत आपण जरा काही माहिती द्यावी. तसं मी ज्या मैदानावर काम करतो तिथं धाविकचं मला कधी म्हणजे उपस्थिती दिसली नाही किंवा सायटिंग कधीही झाली नाही मला तिथं. धाविकचं म्हणजे मी काय जे ऐकलेलं आहे आणि मी जे काय पाहिलंय त्यानुसार तिथं जे ब्रीडिंग आहे ते प्रामुख्यानं जे तलाव सुकत जातात आणि जो उघडा भाग पडतो तलावाचा, बॅकवॉटरचा जो एरिया जो कोरडा पडतो तशा भागात ती प्रामुख्यानं अंडे देते, अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन आहे. आणि ब्रीडिंग टाइम सोडून त्या व्यतिरिक्त मार्केटच्या एरियात मला कधी धाविक दिसून आलेला नाहीये. त्या हिशोबाने आपल्याला ऑब्झर्वेशन ठेवता येतील किंवा आणखी पण पक्षी मित्रांच्या अशा पद्धतीचे ऑब्झर्वेशन दिसले असतील तर ती नक्की नोंदवावी. आणि त्या हिशोबाने पण मी प्रयत्न करतोय की धाविकचे जे ब्रीडिंग साईट आजूबाजूला अकोल्याचे शोधून त्यांचं आणि मार्केटचं काय काय कम्युनिकेशन लागू शकतं त्याच्याबद्दल मी विचार करतोय आणि त्या हिशोबाने पण प्रयत्न करणार आहे. संजय कोंपलवार. सर नमस्कार. सर नमस्कार. सर, मी या अगोदर आपल्याला एकदा ह्या मार्टिटीच्या मेल फिमेलच्या फरकाबद्दल बोललो होतो.
महाराष्ट्र बर्ड ऑफच्या ग्रुपवर आपण एकदा चर्चा केली होती सर याच्यात. पण मी एक असंच मार्टिट्यूचं निरीक्षण करताना जाणीव अशी झाली की मीटिंग झाल्याच्या नंतर जे फिमेल आणि मेलचा जो मासल भाग आहे तो थोडासा लांब आणि आकाराने त्रिकोणी वाटला. फिमेलचा जो भाग आहे तो आखूड आणि थोडासा यू टाईप वाटला. असं काय फरक असू शकेल का? चालतं नाही, तेच ना मला आता तसं ऑब्झर्वेशन म्हणजे मी आता 5 वर्षापर्यंत आणि जवळपास नाही करू शकेल कुठल्याच प्रकारे नाही. आणि त्यांची मीटिंग मी जवळपास रेकॉर्डिंग केले, फोटो घेतले. एक 5 ते 7 फुटावर मी त्यांचे फोटो घेतले सर. तर त्याची थोडस असं त्या जेवढ्या तिथं फिमेल वाटत होत्या त्यांच्यापैकी ते असं यू टाईप वाटत होते त्यांचं लॅपिंग. आणि मेलचा जो आहे तो थोडासा लांब आणि थोडासा क्रॉस वाटत होता, म्हणजे त्रिकोणी टाईप. चालतं मी आता फील्डवर गेले त्या हिशोबाने पण मी निरीक्षण करायचा प्रयत्न करेन की जी मला माहिती की ही तिच्या शारीरिक व्यंगावरून की ही फिमेल आहे त्या फिमेलचं ऑब्झर्वेशन मेलशी कंपॅरिझन मी करण्याचा प्रयत्न करेन बॅटलच्या बाबतीत, जेणेकरून किंवा सर दुसरं एक असं असू शकते का की ती फिमेल पूर्णपणे डेव्हलप झालेली नसेल? कुठली? जे त्या फिमेलचं जर ते लॅपिंग जर थोडंसं आखूड आणि यू टाईप आहे तर ती फिमेल एखाद्या वेळेस असं डेव्हलप झालेली किंवा पूर्ण पवन राठोड. हॅलो पवन राठोड विचारा. थँक्यू सर. हा सर नमस्कार. नमस्कार सर माझं असं म्हणणं आहे की पक्ष्यांमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही मिळून अंडे उबवण्यात मदत करतात आणि अंड्यांची सुरक्षा पण करतात. तर लॅपविंग मध्ये तुम्हाला असं काही आढळलं का की दोन्ही मिळून अंडी उबवतात आणि अंडी उबवण्याच्या दरम्यान त्यांचा एकमेकांशी काही कॉल होतो का? म्हणजे एक पक्षी त्या नेस्टवर बसला असेल तर मेल फिमेलला काही कॉल करतात का, संवाद करतात का? नाही, तशा पद्धतीचं दिसलं नाही. मेल फिमेल दोघंही मिळून अंडे उबवतात. दोघांची ड्युटी जवळपास सारखीच आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण असं बरेच वेळेस दिसून आलं की एक जण चरत चरत घरट्यापाशी येतो आणि दुसरा त्या घरट्यावर अंडे उबवत बसलेला आहे, पण तरी तो घरट्यावर उठत नाही. तर हा त्याला उठवण्यासाठी कसल्याही प्रकारचा कॉल देत नाही किंवा काहीच नाही, असं ऑब्झर्वेशन मला बरेच वेळेस दिसले. दुसरा येतो, त्याला जर ते अंड्यावर बसायचं असेल तर पहिलावाला स्वतःहून उठून बाजूला झाला तर दुसरा त्या घरट्यावर अंडे उबवायला बसतो, असं दिसून आलं. त्याच्यासाठी कसला कॉल देताना आतापर्यंत ती मला म्हणजे आलं नाही, लक्षात आलं नाही. कदाचित देतही असतील तर बारीक आवाज कदाचित आणखी जवळ गेल्यानंतर मला ऑब्झर्वेशन खाली येऊ शकेल. पुढचा प्रश्न स्वप्नील, यानंतर आपण आणखी एक प्रश्न घेऊया. स्वप्नील. हॅलो. हा आवाज येतोय सर? येतो बोला सर. 2016 पासून तुमची निरीक्षणं सुरू आहेत. तर मला अकोल्यातील लॅपिंगची संख्या म्हणजे 2016ची संख्या, 17ची संख्या आणि आत्ताची संख्या यामधून तुम्हाला काय सर फरक जाणवला? आणि समजा त्यांचे फरक म्हणजे संख्या वाढत आहे समजा, तर मग अजून समजा त्यांची संख्या वाढण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर? त्यांची संख्या तरी मला स्टेबल वाटते, कारण जुना डाटा आपल्याकडे विशेष उपलब्ध नाहीये. ही बर्ड आपण आता वापरायला लागलो. त्यात विशिष्ट भागामध्ये सायटिंग पक्षी मित्र जास्त ऍक्टिव्हली काम करतात, विशिष्ट भागात होत नाही. पण अकोल्याचा 2016 पासूनचा डाटा पाहिला तर मला तरी तिची संख्या स्थिर वाटते. त्याच्यात कसल्याही परत डिक्लाईन वाटत नाही, कारण घरट्यांची संख्या सुद्धा जी 16 मध्ये नोंदवली त्याच्यात पद्धतीची आता पण दिसत आहेत. हिचं कन्झर्वेशन साठी काम करायचं असेल तर आपल्याला जी आता सध्या ती तर जास्त करून शहरांच्या मैदानाकडे वळलेली आहे. तर शहराच्या आजूबाजूला असणारी किंवा शहरांमध्ये जी असणारी मैदान आहेत ती थोडीशी आपल्याला लक्ष देऊन संरक्षित करावं लागतील. किंवा शेतीमध्ये पण थोडीशी पडीक जमीन ठेवायची पद्धत पहिले होती, ती पद्धत आता नाहीशी झालेली आहे. तशी जमिनीची पडीक जमिनी ठेवण्याचाही प्रकार जर वाढवले गेले तर तशा जमिनीत जे की गुराढोरांना चरायसाठी पण उपयोगाला येतील आणि त्या भागात मार्केटवी आपलं घरट पण करू शकेल, असं दुहेरी याचा वापर करता येईल. पण मार्केटवी वाचवायची असेल तर आपल्याला नियंत्रित गुरेचराई हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. तर आजचं हे सादरीकरण जे झालं ते मार्केटवी याविषयी डॉक्टर संदीप साखरे यांनी केलं. महाराष्ट्र पक्षी मित्रातर्फे डॉक्टर संदीप साखरे यांचा आभार व्यक्त करतो. तसंच आजच्या ह्या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या सर्व सहभागींचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आजचा हा वेबिनार संपला असं जाहीर करतो.